नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 11वा विषय इंग्रजी 1.4 पिलर्स ऑफ डेमोक्रेसी यातील आईस ब्रेकर्स. चला तर मग सुरुवात करूयात. आईस ब्रेकर्समधली पहिली जी ॲक्टिव्हिटी आहे ती आहे डिस्कस विथ युअर पार्टनर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. की आपला एक जोडीदार निवडून, म्हणजे क्लासमधला आपला एक जोडीदार निवडून त्यासोबत डिस्कस करायचं आहे, चर्चा करायची आहे आणि खाली दिलेल्या वाक्यांचा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर त्यामधलं पहिलं वाक्य आहे गव्हर्मेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल शॅल नॉट पेरिश फ्रॉम द अर्थ. हे एक वाक्य दिलेलं आहे. दिस फेमस स्टेटमेंट इज मेड बाय. की हे स्टेटमेंट, हे विधान कोणी केलेलं आहे? तर 4 पर्याय आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये ए आहे महात्मा गांधी, बी आहे नेल्सन मंडेला, सी आहे ॲब्राहम लिंकन आणि डी आहे दलाई लामा. तर वरील जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट अब्राहम लिंकन यांनी केलेले आहे. गव्हर्मेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल शॅल नॉट पेरिश फ्रॉम द अर्थ. दुसरं एक स्टेटमेंट आहे अ सिस्टम वेअर द गव्हर्मेंट इज इलेक्टेड अँड रूल्ड बाय पीपल इज कॉल्ड. आणि 4 पर्याय देण्यात आलेले आहे ब्युरोक्रसी, ॲरिस्टोक्रसी, डेमोक्रेसी, ऑटोक्रसी. की अशा प्रकारची व्यवस्था, वाक्य काय म्हणतं, सिस्टम वेअर गव्हर्मेंट इज इलेक्टेड अँड रूल्ड बाय पीपल. की अशा प्रकारची व्यवस्था ज्या ठिकाणी सरकार किंवा शासन हे लोकांनी निवडलेलं असतं आणि लोकांकडूनच ते चालवलं जातं. तर त्याला काय म्हणतात? तर पर्याय आपण पाहिलं दिलेले ब्युरोक्रसी, ॲरिस्टोक्रसी, डेमोक्रेसी आणि ऑटोक्रसी. तर डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही, लोकांनी निवडून दिलेलं आणि लोकांनी चालवलेलं जे शासन आहे, जे गव्हर्नमेंट आहे, जे सरकार आहे, त्याला आपण लोकशाही असं म्हणतो, ज्याला इंग्लिशमध्ये डेमोक्रेसी असं म्हणतात. तिसरं स्टेटमेंट आहे अ डेमोक्रॅटिक कंट्री इज गव्हर्न बाय. डेमोक्रॅटिक कंट्री म्हणजे लोकशाही जो देश आहे तो कोणाकडून चालवला जातो? त्यासाठी 4 पर्याय देण्यात आलेले आहेत. ए मिलिटरी, बी पोलीस, सी पॉलिटिशियन्स आणि डी कॉन्स्टिट्यूशन. तर यापैकी योग्य पर्याय आहे कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान. की लोकशाही प्रधान जो काही देश असतो तो संविधानाद्वारे चालवला जातो, चालतो. त्यामध्ये नंतरची ॲक्टिव्हिटी दिलेली आहे द ट्रिनिटी ऑफ डेमोक्रेसी. की लोकशाहीची जी त्रिसूत्री आहे कंप्राइजेस 3 प्रिन्सिपल्स. यामध्ये 3 तत्त्व असतात. कंप्लीट द वेब टू शो द ट्रिनिटी ऑफ डेमोक्रेसी. मग काय आहे ट्रिनिटी ऑफ डेमोक्रेसी? तर त्याचं उत्तर लिहिताना आपल्याला म्हणता येईल लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी. त्याला आपण स्वातंत्र्य, समता आणि बंधुता म्हणतो. दॅट इज कॉल्ड द ट्रिनिटी ऑफ डेमोक्रेसी. लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. यामध्ये सेकंड ॲक्टिव्हिटी दिलेली आहे मॅच द फॉलोइंग. की खाली दिलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांचे योग्य जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत. तर कॉलम एमध्ये आहे फर्स्ट नंबरला कॉन्स्टिट्यूशन, सेकंड आहे लिबर्टी, थर्ड आहे इक्वॅलिटी आणि फोर्थ आहे फ्रॅटर्निटी. आता कॉलम बीमध्ये काय दिलेलं आहे ते बघूयात. कॉलम बीमध्ये ए आहे इट इज अ फ्रीडम टू गो वेअर यू वॉन्ट, डू व्हॉट यू वॉन्ट etc. B. It is the state of being equal, especially in status, rights or opportunities. C. It is the sense of common brotherhood. D. It is an aggregate of fundamental principles or established precedents that constitute the legal basis of polity, organization
or other type of entity and commonly determine how that entity is to be governed. आता आपण जोड्या लावूयात. सगळ्यात पहिले आपण पाहूयात कॉन्स्टिट्यूशन. तर कॉन्स्टिट्यूशनची जी जोडी आहे तर ती कॉलम बी मधल्या डी सोबत लागते. सो व्हॉट इज कॉन्स्टिट्यूशन? इट इज एन ॲग्रिगेट ऑफ फंडामेंटल प्रिन्सिपल्स or established precedents that constitute the legal basis of polity, organization or other type of entity and commonly determine how that entity is to be governed. म्हणजे पहिली जी जोडी आहे कॉन्स्टिट्यूशनची ती कॉलम बी मधल्या डी सोबत लागते. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान. सेकंड आहे लिबर्टी. लिबर्टी ज्याला आपण स्वातंत्र्य म्हणतो. तर लिबर्टी याशी जोडी लागते ए. इट इज द फ्रीडम टू गो वेअर यू वॉन्ट, की कुठेही फिरण्याचं स्वातंत्र्य. डू वॉट यू वॉन्ट, की तुम्हाला काही करण्याचं स्वातंत्र्य इत्यादी, त्याला आपण लिबर्टी असं म्हणतो. थर्ड इक्वॅलिटी, समता, त्याची जोडी लागते बी सोबत. सो व्हॉट इज इक्वॅलिटी? इट इज द स्टेट ऑफ बिईंग इक्वल, की समान असणे, इस्पेशली इन स्टेटस, त्यांची जी स्थिती आहे, दर्जा आहे, राईट्स अधिकार आहेत, और अपॉर्च्युनिटीज संधी आहेत, यात समता असणे, दॅट इज कॉल्ड इक्वॅलिटी. फोर्थ आहे फ्रॅटर्निटी, बंधुभाव. याची जोडी कॉलम बी मधल्या सी सोबत लागते. इट इज द सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड, की बंधुभावाची जी संकल्पना आहे कॉमन ब्रदरहूड, दॅट इज कॉल्ड फ्रॅटर्निटी. जसं आपण म्हणतो की सारे भारतीय माझे बांधव आहेत, दॅट इज कॉल्ड फ्रॅटर्निटी. थर्ड ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये आहे पिलर्स फ्रॉम अ सपोर्ट फॉर कॉन्क्रीट बिल्डिंग्स, की एखाद्या कॉन्क्रीट बिल्डिंगमध्ये सिमेंट कॉन्क्रीटची जी बिल्डिंग बनलेली असते त्या सिमेंट कॉन्क्रीटच्या बिल्डिंगला त्याचे जे पिलर्स असतात, त्याचे जे ज्याला आपण मराठीमध्ये स्तंभ म्हणतो, हे पिलर्स त्या बिल्डिंगला सपोर्ट करत असतात, त्याला धरून ठेवण्याचं काम करतात. मेटाफोरिकली स्पीकिंग, अ स्ट्रॉंग नेशन टू डिपेंड्स ऑन स्ट्रॉंग पिलर्स, की आपण रूपकात्मकरित्या जर आपण बोलायचं ठरलं की एखादं स्ट्रॉंग नेशन, एक मजबूत देश हा सुद्धा मजबूत स्तंभावर, मजबूत पिलर्सवर आधारलेला असतो किंवा उभा राहिलेला असतो. डिस्कस विथ युअर पार्टनर, की तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत डिस्कस करायचं आहे. अँड एक्सप्लेन द पिलर्स ऑफ डेमोक्रॅटिक नेशन, की एखाद्या लोकशाही प्रधान देशाचे पिलर्स, स्तंभ, आधारस्तंभ कोणकोणते आहेत ते आपल्याला सांगायचे. मेक अ लिस्ट ऑफ ऑब्स्टॅकल्स, आणि त्याबरोबरच आपल्याला याची यादी तयार करायची आहे की लिस्ट ऑफ ऑब्स्टॅकल्स दॅट आर अ थ्रीट टू द प्रोग्रेस ऑफ नेशन, की हे जे राष्ट्र आहे, हा जो देश आहे, या देशाच्या प्रगतीमध्ये जे काही अडथळे आहेत, जे काही धोके आहेत, त्यांचीसुद्धा आपल्याला या ठिकाणी लिस्ट तयार करायची आहे. तर सर्वात पहिले आपण बघूयात की पिलर्स ऑफ डेमोक्रेटिक नेशन यामध्ये आपल्याला काय काय लिहिता येईल. तर त्यामध्ये आपल्याला लिहिता येईल फ्री अँड फेअर इलेक्शन्स, की मुक्त आणि ज्याला आपण खूप चांगल्या पद्धतीचे, ज्याला फेअर इलेक्शन, म्हणजे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडता, कोणत्याही प्रकारची चिटिंग न घडता होणारे इलेक्शन्स. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, की तुम्हाला जे काही व्यक्त होण्याचं जे स्वातंत्र्य आहे ते पाहिजे. त्याबरोबर लिबर्टी, स्वातंत्र्य पाहिजे. इक्वॅलिटी म्हणजे समता. फ्रॅटर्निटी असावी, बंधुभाव असावा. अकाउंटेबिलिटी, की जबाबदारी ही असावी. स्ट्रॉंग व्हॅल्यूज, जे मूल्य आहेत ती खूप उच्चतम दर्जाची असावीत. ट्रान्सपरन्सी असावी, त्यामध्ये पारदर्शकता असावी. एज्युकेशन फॉर ऑल, की सर्वांना शिक्षण मिळावं, व्हॉट एव्हर मे बी द कास्ट, क्रीड और रिलिजन. हेल्थ फॉर ऑल, की सर्वांसाठी आरोग्य असावं, मग तो कोणी असो, गरीब असो, श्रीमंत असो. आता यानंतर आपण बघूयात की थ्रीट्स, की कोणकोणते धोके आहेत, कोणकोणते ऑब्स्टॅकल्स आहेत. ॲपॅथी ऑफ वोटर्स, त्यानंतर करप्शन आहे. लॅक ऑफ अकाउंटेबिलिटी, की जबाबदारीचा अभाव आहे. लॅक ऑफ ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता नाही. रिलिजन और कास्ट बेस्ड पॉलिटिक्स, की आपण पाहतो की जे राजकारण जे होतं ते जाती आधारित किंवा धर्म आधारित होतं. सेन्सरशिप ऑन फ्री स्पीच, की ज्यावेळेस तुमचं
भाषण तुम्ही देत असता किंवा व्यक्त होत असता तर अशावर नियंत्रण लादलं जातं. सो दॅट इज डेंजरस, दॅट इज थ्रीट टू द प्रोग्रेस ऑफ नेशन. तर हे होते आईस ब्रेकर्स 1.4चे पिलर्स ऑफ डेमोक्रेसीचे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.